राज्यसभेमध्ये कर्नाटकचे काँग्रेस खासदार डी.के. सुरेश यांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद उमटले। राष्ट्राच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला कोणीही आव्हान देऊ शकत नाही, असं राज्यसभेचे सभापती जगदीप धानखड यांनी यावर नाराजी व्यक्त करताना सांगितलं। त्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांना देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागांचं विभाजन करायचं आहे का, असा सवाल केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सभागृहात उपस्थित केला। काँग्रेसनं देशाची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेचे पडसादही आज राज्यसभेत उमटले। काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी आज या मुद्द्यावरून सभात्याग केला होता। काँग्रेसच्या डीएनएमध्येच भ्रष्टाचार आहे असा आरोप केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केला होता। झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमीन घोटाळा करून भ्रष्टाचार करणाऱ्या झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांचे समर्थन करणारी काँग्रेस भ्रष्टाचाराच्या विरोधात कधीच बोलत नाही, असं गोयल म्हणाले। यानंतर राज्यसभेचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं।